आदल्या दिवशी झालेल्या भांडणाबाबत विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ही घटना दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे घडली। तन्मय लक्ष्मण खिलारी वय 20 वर्ष, राहणार कुरणवाडी, तालुका राहुरी, या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की कुरणवाडी गावात मारुती मंदिराचा सप्ताह चालू होता। त्या सप्ताहामध्ये तन्मय खिलारी व गावातील काही माणसे दिनांक 24 ऑगस्ट रोजी पुंतंबा येथून कावडीचे पाणी घेऊन आले आणि मराठी शाळेत आराम करण्यासाठी थांबले। रात्री 8 वाजेच्या सुमारास आरोपी आकाश बर्डे याने काही एक कारण नसताना तन्मय खिलारी याच्या कानाखाली मारले। तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यावेळी त्यांचे वाद मिटले होते। दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता तन्मय खिलारी याचे चुलते बापूसाहेब खिलारी यांनी साईनाथ पवार याला विचारले की रात्री भांडणे का केली, तेव्हा त्याने बापूसाहेब खिलारी यांची गचंडी धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तेव्हा राहुल खिलारी, प्रसाद डव्हाण, तन्मय खिलारी, राहुल खिलारी हे भांडण सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच तुम्हाला एकाला गाठून जीवे मारून टाकू, तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली। तन्मय लक्ष्मण खिलारी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शक्तिमान रामदास गायकवाड, आकाश गोरख बर्डे, विशाल पोपट बर्डे, नवनाथ तुकाराम पवार, अर्जुन बाप्पू गोलवड, अरुण बाळासाहेब बर्डे, किरण दुर्योधन माळी, विजय काळू बर्डे, ज्ञानेश्वर पांडुरंग बर्डे, सोमनाथ रामदास गायकवाड, साईनाथ तुकाराम पवार सर्व राहणार कुरणवाडी, तालुका राहुरी या 11 जणांवर शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।